हा बंद आहे आणि बॅक हा ओपन असणार. तुझी मार्किंग आहे नाही याप्रमाणे तुम्हाला आठवते हे 2 इंच वाढवून घेतलं होतं. हे 2 इंच. नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. खूप दिवसापासून खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला 3 पीस प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग दाखवा. सो फायनली आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. यामध्ये 3 पीस प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे आणि ती पण डायरेक्ट कापडावर आणि अगदी सोप्या पद्धतीने कटिंग दाखवलेली आहे. शिवाय हा स्लीवलेस ब्लाउज आहे. 2 ते 3 ठिकाणी आपल्याला कापड वाढवून घ्यावं लागतं. तर ते का घेतलेलं आहेत म्हणजे मेजरमेंट्स वाढवून घेतलेली आहेत तर ती का घेतलेली आहेत ते सुद्धा मी इथं सविस्तर सांगितलेलं आहे. तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे ब्लाउजचे पेपर पॅटर्न मिळतात. मग ते कटोरी, प्रिन्सेस, 4 टक्स सर्वच साईजचे. तर बघा असे हे पेपर पॅटर्न असतात. ते प्लास्टिकच्या पिशवीत आधी मी पॅक करत असते. त्यानंतर ते बबल रॅप केले जातात. हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे नंतर पूर्ण पॅकिंग आणि इथं ॲड्रेस असतो. अशा पद्धतीने हे सर्व पार्सल इथं तयार झालेले आहेत. बऱ्याच वेळेला खूप साऱ्या अशा कमेंट येतात की ताई आम्ही ह्या गावाला राहतो किंवा आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात राहतो किंवा दुसऱ्या राज्यात राहतो तर पेपर पॅटर्न आम्हाला घरपोच मिळतील का? तर फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर वेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा आपले पेपर पॅटर्न गेलेले आहेत. जसं गोवा, राजस्थान, उत्तर प्रदेश. म्हणजे आपले जे मराठी ताई असतात ना, जर नोकरीच्या निमित्ताने तिथं असले की ते आपले व्हिडिओ बघतात आणि तिथपर्यंत आपले पेपर पॅटर्न गेलेले आहेत. आणि आज तर मला सांगायला नक्कीच आवडेल तर आपल्याला एक USA ची ऑर्डर आलेली आहे. म्हणजे अमेरिकेला आपलं हे पार्सल जाणार आहे. अंजली देशपांडे ह्या ताईंचं नाव आहे, त्या ताईंचं नाव आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल USA चं हे पार्सल आहे. म्हणजे हे पार्सल अमेरिकेला जाणार आहे. त्यांचं पार्सल इथं पॅक झालेलं आहे. त्यांनी प्रिन्सेस, कटोरी असे सर्व त्यांनी पेपर पॅटर्न मागवलेले आहेत. तर म्हणजे बऱ्याच जणींना प्रश्न पडतो ना की ताई आमच्यापर्यंत पार्सल पोहोचेल का? तर तुमचं गाव अगदी खेड्यातलं खेडं असू द्या, शहरात असू द्या किंवा दुसऱ्या देशात असू द्या, तिथं सुद्धा आपले पार्सल जातात. हेच तुम्हाला सांगायचं होतं. ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्कीच या संधीचा फायदा घ्या. हे बघा इथे आपण 3 पीस प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार आहोत. तो 32 साईजचा आहे. पूर्ण उंची आहे 13 साईज 32. कंबर आहे 29. पुढचा गळा 7 इंचाचा आणि मागचा गळा 10 इंचाचा आहे. गळा हा मागील गळा डीप आहे. आपण सर्वात आधी काय करूया, बॅक आणि फ्रंट असे दोनही ड्रॉइंग करून घेऊ म्हणजे त्यावरून आपल्याला पटकन अंदाज येतो. हा बघा हा पाठीमागचा भाग मी ड्रॉ करत आहे. त्याचा मागील गळा 10 इंचाचा आहे. मागच्या बाजूला हुक येणार आहेत आणि पुढील गळा सुद्धा व्हीच आहे. मागील गळा सुद्धा व्ही आकाराचाच आहे. आणि बघा हा पुढे प्रिन्सेसचा पार्ट ड्रॉ करून घ्यायचा. अशा पद्धतीने खाली योगपट्टी येणार आहे. व्ही नेक गळा आहे. हा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. या उंची 13 आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून इथं 14 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. इथं शोल्डर घेतला आहे 5 इंच कारण मागील गळा हा 10 इंचाचा आहे त्यामुळे शोल्डर कमी आहे. आर्म होलचं मार्किंग केलेलं आहे 6 इंचावर आणि इथं ही जी आडवी रेषा ड्रॉ केली ती चेस्ट लाईनची आहे. छाती आहे 32. त्याचा चौथा भाग केला तर तो येतो 8 इंच म्हणून इथं 8 इंचावर एक मार्किंग केलं. त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आणि आता कमरेचा चौथा भाग केला तो आलेला आहे 7.25 इंच. त्यानंतर 1.5 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. त्यानंतर हे मार्किंग आपण इथं ड्रॉ करून घेऊया. मागील गळा हा डीप आहे म्हणजे 10 इंचाचा आहे. तर जे त्यासाठी आर्महोलची गोलाई आपण 1.5 इंचावर देणार आहोत. 1.5 इंच म्हणजे किती, 1 इंचाला 2 रेषा कमी. मागील शेप हा 1.5 किंवा 1.25 इंचावर प्रत्येक वेळेला द्यायचा नसतो तर तो मागील गळ्यानुसार बदलत असतो. तर इथं मी 1.5 इंचावर मागील गळ्याचा शेप दिला. गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि लांबी 10 इंचाची आहे म्हणून 10.5 इंचावर मार्किंग करून इथं असा हा चौरस तयार करून घ्यायचा.
मागचा गळा हा व्ही शेपचा आहे म्हणून इथं मी डायरेक्ट अशी ही पट्टीच्या साहाय्याने रेषा ड्रॉ केली, पण मला एकदम व्ही नको आहे तर म्हणून असा हा थोडासा गोलाकार शेप देऊन असा व्ही शेप दिलेला आहे. मागचा गळा डीप आहे त्यामुळे शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाही, त्यामुळे काय होतं शोल्डर उतरत नाही. 32 साईज आहे आणि 29 त्याची कमर आहे. त्यानंतर मागील टक्सचं मार्किंग करून घ्यायचं. दोनही बाजूंना हे टक्सचं मार्किंग झाल्यानंतर बघा कमरेच्या बाजूने अर्धा इंचावर इथं असा हा शेप देऊन मार्किंग करून घ्यायचं. आता जे मार्किंग झालेलं आहे ना अगदी त्यावरूनच आपल्याला कटिंग करायची आहे. आता इथं मी गळ्याची सुद्धा कटिंग करून घेणार आहे. मागच्या बाजूला हुक येणार आहेत गळ्याला. हा मागील हुकाचा ब्लाऊज आहे. आता बघा मागील भागावरूनच पुढील भागाची कटिंग करणार आहोत. तर मी काय केलं अस्तरावर हा मागील पार्ट आहे तसाच्या तसा मी इथं ठेवून घेतलेला आहे, जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे त्याप्रमाणे. आर्महोलच्या बाजूला इथे 1 इंचावर अंतर वाढवून मी मार्किंग केलेलं आहे आणि कमरेच्या बाजूला इथं 2 इंच असं वाढवायचं आहे. असं हे मी का वाढवलं ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता बघा आपल्याला 3 ठिकाणी वाढवायचं असतं अंतर. हे आर्महोलच्या बाजूला, कमरेच्या बाजूला आणि इथं ही उंची जी आहे ना पूर्ण उंचीच्या इथं खालच्या बाजूला इथं 1.5 इंचावर मार्किंग करून इथं सुद्धा मी अंतर वाढवून घेतलेलं आहे. आणि हे जे आपल्याला नवीन मार्किंग केलेलं आहे ना तिथं आपण अशी ही रेषा ड्रॉ करून घ्यायची. ही बघा अशा पद्धतीने. आता हा जो आपला मागील भाग आहे त्यावरूनच आपण आर्महोलचा जो गोलाईचा शेप आहे तो आहे तसाच्या तसा मी इथं ड्रॉ करून घेतला. त्यानंतर आता आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया. म्हणजे गळ्याची जेवढी रुंदी आहे ती रुंदीची मार्किंग तीच ठेवायची आणि पुढचा गळा 7 इंचाचा आहे त्यामुळे 7.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आणि पुढचा गळासुद्धा व्ही शेपमध्येच द्यायचा आहे. म्हणजे ते गळ्याचं मार्किंगही व्ही शेपमध्ये करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर पाठीमागचा भाग आपण बाजूला ठेवला. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, पुढील जो मुंडा असतो तो खोल शेप द्यायचा असतो, त्यामुळे मी थोडंसं आतील बाजूने खोल शेप देऊन दिला. उभ्या टक्सचं मार्किंग केलेलं आहे 9 इंचावर आणि आडवा टक्स घेतलेला आहे 3.5 इंच. यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे सर्व ॲड आहे. आता बघा खालची योगपट्टी 2 इंचाची घ्यायची आहे त्यामुळे मी इथं 3 इंचावर मार्किंग केलं आणि ह्या योगपट्टीच्या याच्यामध्ये शिलाई मार्जिनसुद्धा ॲड आहे. म्हणजे ही शिलाई करून आपली 2 इंचाची तयार होईल. त्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला 1 ते 1.25 इंचापर्यंत असं मार्किंग करून योगपट्टीचा शेप देऊन दिला. कमरेच्या बाजूला सुद्धा अर्धा इंचावर मार्किंग करून असा हा तिरकस शेप द्यायचा आहे. आता बघा हे जे मार्किंग केलेलं आहे आपलं जे टक्सचं आडव्या आणि उभ्या टक्सचं, तर तो जो पॉईंट मिळाला आहे तिथून आपल्याला अशी ही सरळ रेषा ड्रॉ करायची आहे आणि ह्या रेषेच्या दोनही बाजूंना 1-1 इंचावर मार्किंग करून मी असा इथं टक्स तयार केलेला आहे, जो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तो. हा आपला मेन टक्स झाला आणि तिथूनच शेप देऊन प्रिन्सेसचा शेप देऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने आर्महोलच्या बाजूला. आता हे शिवण्यासाठी आपल्याला इथं दोनही बाजूंना अर्धा इंच म्हणजे 1 इंच कापड लागलं असतं म्हणून मी तिकडे आर्महोलच्या बाजूला 1 इंच आधीच वाढवून घेतलं होतं. आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे त्याप्रमाणे आपण कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम योगपट्टीचं कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर हे बघा हे जे एक्स्ट्राचं जे आहे ना ते पण कट करून टाकायचं आहे. आणि आर्महोलची कटिंग करताना जी खोल शिलाई आपण दिलेली खोल मार्किंग केलेली आहे ना तिथूनच आपल्याला कटिंग करायची आहे. गळ्याची कटिंग करून घेतली आणि आता हे दोनही पार्ट आपण प्रिन्सेसचे सेपरेट करून घेतलेले आहेत. हे बघा हे प्रिन्सेसचे 2 पार्ट आणि ही योगपट्टी. हा आपला 3 पीस प्रिन्सेस ब्लाऊजची आता कटिंग झालेली आहे. आता आपण ते ब्लाऊज पीसवर कट करून घेऊया. त्यासाठी मी ब्लाऊज पीस इथं डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा पाठीमागचा भाग बरोबर असा ॲडजस्ट केलेला आहे. पाठीमागचा भाग ओपन आहे तो तुम्ही बंद बाजूकडे ठेवला किंवा ओपन बाजूकडे ठेवला तरीसुद्धा चालेल. पिन लावून घेतल्या आणि त्यानंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. पाठीमागच्या भागाची कटिंग झाली. आता बघा योगपट्टीची कटिंग करून घेऊया. योगपट्टीची कटिंग करत असताना काळजी घ्यायची की ही बरोबर बंद बाजूकडेच आली पाहिजे, कारण हा फ्रंट साईड याची बंद आहे ह्या ब्लाऊजची. त्यामुळे हे आवर्जून लक्षात घ्यायचं, नाही तर आपल्याला नेहमीच्या सवयीप्रमाणे काय असतं ना योगपट्टी आपण कुठेही ॲडजस्ट करतो परंतु
3 पीस प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये शक्यतो योगपट्टी ही बंद बाजूकडेच कटिंग करायची असते, कारण पुढील भाग हा नेहमी त्याचा बंद असतो म्हणून. आता ही योगपट्टीची कटिंग झाली. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला हा गळ्याच्या बाजूची सुद्धा ही बंद बाजूकडेच आलं पाहिजे, म्हणून मी इथं ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून घेतला आणि बंद बाजूकडे बरोबर गळा ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आता सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन ही कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं इथं हे कटिंग झालं. आता हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट तुम्ही कुठेही ठेवला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आहे त्यापेक्षा अर्धा इंचांनी एक्स्ट्रा घेऊन हे कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. हा स्लीवलेस ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे बाहीची कटिंग केलेली नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. या ब्लाऊजच्या शिलाईचा व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.